नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अधिक मासातील शेवटची अमावस्या आता जवळ आली आहे. यावेळी ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवारी अमावस्या असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासातील अमावस्या, सोमवती अमावस्या आणि पितरांचे स्मरण यांचा हा अत्यंत शुभ योग मानला जातो. असे सांगितले जाते की या दिवशी जप, दान, दीपदान, नामस्मरण आणि सेवा अनेक पटीने फळं देतात. अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे दिसत नाहीत अशी तिथी, बाहेर अंधार असला तरी हा दिवस मनांमध्ये भक्तींचा प्रकाश पेटवण्याचा दिवस मानला जातो. आपल्या जीवनातील अज्ञान, नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि दुःख दूर करून ईश्वरांच्या जवळ जाण्याची हे एक सुंदर संधी मानली जाते. म्हणूनच अनेक संत महात्मे अमावस्येच्या दिवशी जप, तप, दान आणि ईश्वर भक्ती करण्यास सांगतात. यंदाची अधिक मासातील शेवटची अमावस्या विशेष महत्त्वाची मानली जाते. अधिक मास हा भगवान श्री विष्णूंना समर्पित महिना मानला जातो. या महिन्यात केलेले जप, तप, दान, नामस्मरण आणि सेवा यांचे पुण्य विशेष फलदायी मानले जाते. आपल्याकडून जी सेवा जमली ती या महिन्यांमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला आणि अधिक मास संपताना येणारी अमावस्या म्हणजे संपूर्ण महिनाभर केलेली भक्ती भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करण्याचा दिवस मानला जातो. विष्णू पुराणांमध्ये भगवान विष्णूंच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. कलयुगांमध्ये ईश्वर प्राप्तीची सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंतांचे नाव घेणे असे सांगितले जाते. पद्मपुराणांमध्ये दीपदानाचे महत्त्व वर्णन केले आहे. अमावस्येच्या रात्री लावलेला दिवा हा केवळ प्रकाश नसून तो भक्ती, श्रद्धा आणि आशेचे प्रतीक मानला जातो. तर गरुड पुराणांमध्ये पितरांच्या स्मरणांचे महत्त्व सांगितले आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या नावाचे दान करणे आणि त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान विष्णूंच्या नामस्मरणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अत्यंत पवित्र मानला जातो. श्रद्धेने घेतलेले भगवानांचे नाम एक नाव देखील भक्ताला ईश्वरांच्या जवळ नेते असे धर्मग्रंथ सांगतात. म्हणून या दिवशी शक्य तितके नामस्मरण करावे. तसेच पितरांचे स्मरण करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपण आज जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादांमुळे आहोत. म्हणून अमावस्येच्या दिवशी त्यांना नमस्कार करून त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करावी. धार्मिक मान्यतेनुसार पितर प्रसन्न झाल्यास घरातील अनेक अडथळे कमी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होतो. आता जाणून घेऊया की या दिवशी करायचे काही सोपे पण अत्यंत शुभ उपाय. सर्वात पहिले म्हणजे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहेत. घर आणि देवघर स्वच्छ करायचे. देवघरातील देवांच्या मूर्ती आणि फोटो स्वच्छ कपड्याने पुसावे. देवघरासमोर ताजे आणि पाणी ठेवावे. फुले अर्पण करावीत. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, महादेवानी आपल्या कुलदेवतांचे स्मरण करावे. या दिवशी शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम पठण करावे. श्री सूक्त म्हणावे. भगवद्गीतेचा एखादे अध्याय तरी वाचन करावा किंवा काही श्लोक वाचावेत. रामरक्षा स्तोत्रांचे पठण करावे. हे शक्य नसेल तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा तरी जप करावा. याशिवाय धार्मिक ग्रंथांमध्ये अमावस्येचे विशेष महत्त्व सांगितले आहेत. विष्णू पुराण, पद्मपुराण, स्कंद पुराण आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये दान, जप, तप आणि भक्ती यांचे महत्त्व वर्णन केलेले आढळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्या हा आत्मचिंतन, भक्ती आणि पितरांच्या स्मरणांचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेले सर्व सत्कर्म अनेक पटीने फळ देणारे मानले जाते. म्हणून या दिवशी सांगितलेल्या या सेवा नक्कीच कराव्या. गरुड पुराणांमध्ये पितरांचे स्मरण महत्त्व सांगितले आहे, तर स्कंद पुराणांमध्ये अन्नदानाला श्रेष्ठ दान म्हटले गेले आहे. तर पद्मपुराणांमध्ये दीपदानाचे महत्त्व सांगितले गेले आहे. दीप हा अंधार दूर करून प्रकाश देतो. त्याचप्रमाणे भक्तींचा दीप जीवनातील अज्ञान, दुःख आणि नकारात्मक विचार सुद्धा दूर करण्यास मदत करतो असे मानले जाते. म्हणून अमावस्येच्या काळोखाच्या रात्री दिवा लावणे हे केवळ एक कर्मकांड नसून प्रकाशांकडे जाण्याचा खूप सुंदर संदेश मानला जातो.
जर या दिवशी काही शक्य झाले नाही, जर 33 दिवे लावणे शक्य नसेल तर 33 वाती एकत्र करून एक मोठी वात तयार करावी आणि ती एका दिव्यात ठेवून लावावी. हा दिवा देवघरात किंवा पिंपळाच्या झाडाजवळ लावावा. देव भावाचा भुकेला असतो, त्यामुळे मोठा उपाय किंवा छोटा उपाय यापेक्षा तो किती श्रद्धेने आपण केला आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे, झाडासमोर दिवा लावावे व भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करावे. शक्य असल्यास झाडाभोवती 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्या. तर धार्मिक मान्यतेनुसार पिंपळ हे अत्यंत पवित्र झाड मानले जाते. अनेक ग्रंथांमध्ये पिंपळांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असल्याचे सांगितले जाते. मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडांमध्ये भगवान विष्णू आणि पानांमध्ये भगवान महादेवयाचा वास मानला जातो. त्यामुळे पिंपळाची सेवा करणे म्हणजे स्त्री देवांचे स्मरण केल्यासारखे मानले जाते. अमावस्येच्या दिवशी 33 दिव्यांचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतानुसार 33 कोटी देवतांच्या स्मरणार्थ 33 दिवे लावले जातात. मातीचे दिवे असतील तर उत्तम, नसतील तर गव्हाच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे देखील तुम्ही बनवू शकता. प्रत्येक दिव्यात तेल किंवा तूप टाकून कापसाची वात ठेवावी आणि श्रद्धेने दिवे प्रज्वलित करावेत. आणि तेही शक्य नसल्यास, जसे की सांगितले, 33 दिवे लावणे शक्य नसेल तर 33 वाती एकत्र करून तसा सुद्धा दिवा लावू शकता. अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपल्या आईवडिलांचे, आजी आजोबांचे तसेच सर्व पूर्वजांचे कृतज्ञतेने स्मरण करावे. त्यांच्या नावाने तुपाचा दिवा लावावा व त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करावी. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले जप, दान, दीपदान आणि सेवा यांचे पुण्य पितरांपर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे. या दिवशी शक्तीनुसार अन्नदान सुद्धा करावे. गरिबांना अन्न द्यावेत, पक्ष्यांना धान्य टाकावे, गाईला चारा द्यावा, कुत्र्याला भाकरी द्यावी, मुंग्यांना साखर आणि पीठ टाकावे, गरजूंना मदत करावी. आणि धार्मिक मान्यतेनुसार अशा प्रकारची सेवा आणि दानधर्म केल्याने पितर प्रसन्न नक्कीच होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात असे सांगितले जाते. जर तुम्ही पिठाचे दिवे बनवले असतील तर पूजा झाल्यानंतर ते वाया घालू नये. त्यामधील माती काढून ते दिवे गायीला खाऊ घालू शकतात. त्यामुळे दीपदानांसोबत गोसेवा पुण्य देखील मिळते अशी श्रद्धा आहे. संध्याकाळच्या वेळी घरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. देवासमोर बसून काही वेळ शांतपणे नामस्मरण करावे. मोबाईल, टीव्ही बाजूला ठेवून पूर्णपणे देवभक्ती घालावी. या गोष्टींपासून दूर राहून काही क्षणाचे नामस्मरण देखील मनाला शांती, समाधान देतात. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी केलेले दीपदान, नामस्मरण, दानधर्म, पितर सेवा आणि भगवान विष्णूंची भक्ती विशेष पुण्यदायी मानली जाते. म्हणून या दिवशी मनापासून प्रार्थना करावी. हे प्रभू, माझ्या कुटुंबांवर कृपा करा. घरातील दुःख, अडचणी, संकटे, कर्ज आणि भांडणे दूर करा. घरात सतत शांती, समाधान आणि समृद्धी नांदू द्या. सर्वांना उत्तम आरोग्य द्या, चांगले विचार द्या, योग्य मार्गांवर चालण्याची बुद्धी द्या. आमच्या पितरांना सद्बुद्धी द्या आणि त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू द्या. हा दिवस फक्त काही उपाय करण्याचा दिवस नाही. हा दिवस चांगले विचार करण्याचा, चांगले कर्म करण्याचा आहे. देवभक्ती वाढवण्याचा आहे. आपल्या पूर्वजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. म्हणून या पवित्र अमावस्येला दीपदान नक्की करा. नामस्मरण करा, दानधर्म करा, पितरांचे स्मरण करा, पिंपळ पूजन करा, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि महादेवांची भक्ती करा. कुठेही जाणे शक्य झाले नाही तर आपण घरीच राहून दिवा लावू शकतो. श्रद्धा आणि भक्तीने केलेली ही छोटीशी सेवा देखील ईश्वरांपर्यंत पोहोचते असे मानले जाते. ते मन शुद्ध असेल, भाव खरा असेल आणि भक्तीने निस्वार्थ असेल तर देव नक्की प्रसन्न होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, महादेव, आपल्या कुलदैवत आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबांवर सदैव राहू. घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो. सर्व मनोकामना पूर्ण होत. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.